स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट असे लिंबूचे लोणचे घरच्या घरीच कसे बनवायचे ते पाहणार आहोत। पण लिंबूचे चटपटीत असे लोणचे अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी लिंबू घेतलेली आहेत, ही स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून वगैरे कोरडी करून पूर्ण घेतलेली आहेत। आता ही आपण कट करून त्यातील बिया देखील आपण काढून घेणार आहोत। तर त्यासाठी मसाला लागेल। मसाल्यासाठी मी इथे धणे घेतलेले आहेत, थोडेसे जिरे देखील घेतलेले आहेत, मोहरी घेतलेली आहे, थोडी बडीशोप घेतलेली आहे, थोडीशी काळी मिरी आणि मेथी दाणे देखील घेतलेले आहेत। आता एका गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण हे सर्व साहित्य घालून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती आपण हा सर्व मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे, म्हणजे आपले मसाले देखील करपणार नाहीत आणि चव देखील त्याची तशीच राहील। आपण हे हलकेसे भाजून घेऊयात आणि थंड करून घेऊयात। हे आपले मसाले थंड होत आहे तोपर्यंत आपण एका छोट्या तडका पॅनमध्ये तेल देखील गरम करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 पळी आणि 2 पळी तेल घेणार आहे। आपली लिंब कितपत आहे त्यानुसार आपण तेल घ्यायचं आहे। साधारणतः मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। आता आपण हे हलकंसं छान गरम करून घेऊयात आणि नंतर थंड करायला ठेवून द्यायचं आहे। हिंग घालायचं आहे थोडंसं हलकंसं थंड झालं की। आपण ही लिंब देखील चिरून त्यातील बिया वगैरे काढून घेणार आहोत। इथे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हलकंसं तेल थंड करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये हिंग घालायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे लिंबाच्या फोडी देखील कट करून अशा बिया या पद्धतीने काढून घेऊयात। इथे आपले सर्व लिंबू कट करून झालेले आहेत। त्यातीलच मी हे 1.5 लिंबू ठेवलेला आहे, त्याचा रस आपण यामध्ये काढून घेणार आहोत आणि हा मसाला देखील थंड झालेला आहे। आता आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला घालून वाटून घ्यायचा आहे आणि हे लिंबू देखील याचा रस काढून आपण या वाटीमध्ये रस काढून घेऊयात, नंतर आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे। तेल आपलं हलकंसं थंड झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे आणि हे थंड पूर्णपणे होऊ द्यायचं आहे। इकडे या पोळी देखील झालेल्या आहेत आणि हा मसाला देखील आपला छान असा वाटून झालेला आहे। इकडे लिंबाचा रस देखील काढून झालेला आहे। आता एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण ह्या सर्व लिंबाच्या फोडी घालून घेऊया। आता आपण या लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपण सुरुवातीला हा मसाला घालून घ्यायचा आहे। हा सर्व मसाला मी टाकून घेते। लाल तिखट घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊयात। साखर घेतलेली आहे ती आपण घालून घ्यायची आहे। 3 चमचे साखर घेतलेली आहे। मीठ घेतलेलं आहे 1 चमचा आणि साधारणतः 2 ते 2.25 चमचे मीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। पहा किती छान आपलं लोणचं दिसतंय। आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद देखील घालून घ्यायची आहे। हळद 1 चमचा घेतलेली आहे ती घालून घेऊया। हे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघूनच तोंडाला नुसतं पाणी सुटते। जेवताना तोंडी लावण्यासाठी वगैरे आपण हे लोणचं असं बनवून ठेवायचं। आता त्यामध्ये आपल्याला हा लिंबू रस घेतलेला आहे, 1.5 लिंबाचा रस आहे, तो देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। काही बिया पडलेल्या होत्या त्यामुळे मी हे व्यवस्थित असं गाळून घेणार आहे आणि लगेचच आपल्याला हे तेल मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। हे तेल देखील आपल्याला पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण हे तेल देखील यामध्ये घालून घेऊया। हिंग घातलेलं आहे, तेल हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करूयात आणि यावरती छान असं हे ओतून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। झटपट तयार होतं, जेवणाची आपली लज्जत देखील वाढते। खूप छान असं हे लोणचं आपलं बनवून तयार होणार आहे। आता हे एका काचेच्या हवाबंद बरणीमध्ये वगैरे तुम्ही भरून ठेवा। तयार आहे मैत्रिणींनो आपलं हे लोणचं। काही दिवसातच हे लोणचं लगेचच मुरून तयार होतं। लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।